आपको जो सही लगे वो करो यामागे एक गर्भित सूचना होती एका जबाबदार पंतप्रधानाची एका जबाबदार लष्कर प्रमुखाला। आणि आज या देशात एक जबाबदार नेत्याच्या नेतृत्वातलं जबाबदार सरकार असल्यानं 2020 मध्ये या सरकारनं आपल्या देशाला न परवडणाऱ्या अशा युद्धापासून वाचवणारा जबाबदार निर्णय घेतला। 2020 सालची गोष्ट आहे। लोकेशन लडाख। परिस्थिती काय तर भारत आणि चीन हे शेजारी देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे राहिलेले। कुठल्याही बाजूने सुटणारी एक गोळी हे कारण ठरली असती आणि आशियात दोन जागतिक महासत्तांमध्ये महायुद्ध पेटलं असतं। पण तसं घडलं नाही। मोठा अनर्थ टळला। पण आपल्या देशातले एक विद्वान नेते जे दुर्दैवानं भारतीय संसदेत एका महत्त्वाच्या पदावर बसलेले आहेत असे युवराज राहुल गांधी आज काय म्हणतायत तर चीन आपल्यावर चाल करून आला, आपल्या भूप्रदेशात शिरला, तरी आपल्या सैन्यानं गोळी का झाडली नाही। यू आर राईट राहुलजी, योग्य प्रश्न विचारलात, ज्यातून हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की जनाब आप पप्पू थे, पप्पू हो और पप्पू ही रहोगे। पप्पूजी, आपल्याला 1996 सालचा भारत चीनमध्ये झालेला करार माहिती आहे का? नसेल माहिती। खरं तर हे ॲग्रीमेंट ऑन कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स ऑन LAC जे आहे ते काँग्रेसच्या काळात नरसिंहराव PM असताना त्यांनी 1993 मध्ये इनिशिएट केलं होतं, जे पुढे 1996 साली HD देवेगौडा यांनी साईन केलं। या करारानुसार ज्याला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आपण म्हणतो LAC, त्या सीमेवर गोळीबार बंद आहे करारानुसार। रणगाडे आणायचे नाहीत, युद्धाला तोंड फुटेल अशा कारवाया करायच्या नाहीत, असा लिखित करार आहे। समोर कुणी नागडं नसलं तरी आपला सैनिक हा आंतरराष्ट्रीय करारांनी बांधलेला आहे। कितीही उचंबळून आल्या तरी भावनांवर कंट्रोल करायचा असतो हे त्याला माहिती आहे। भारतीय सैन्यानं नेमकं तेच केलं होतं। पण या करारामुळे आपण कुठे पराभवाच्या गर्तेत फेकले गेलोय किंवा आपण बॅकफूटवर आलो असं नाही। इकडे करारानं हात बांधलेत म्हणून भारतानं कैलास रेंजवर चीनी सैन्याची खोड मोडली, तेही एक साधी गोळी न झाडता। 29 ऑगस्टची रात्र, 30 ऑगस्टची सकाळ, ती जी रात्र पहाट आणि तो जो काही प्रहर होता, त्या प्रहरात भारतीय सैन्यानं रेजांगला आणि रेचिनला या कैलास रेंजच्या उंच टेकड्या ताब्यात घेतल्या। चीन दुसऱ्या आघाडीवर आहे हे पाहून पूर्णपणे त्याला गाफील पकडत ही कामगिरी फत्ते केली गेली भारतीय सैन्याकडून। युद्धशास्त्रात ज्याला प्रतिबंधात्मक कारवाई असं म्हणता येईल अशी ही एक चाल होती भारतीय सैन्याची। एकही गोळी न झाडता चीनचा कणा मोडणारी आणि खोड मोडणारी ही चाल। पण यामुळे झालं काय की चीन संतापलं। लागलीच 31 ऑगस्टला चीनचे जे लाईट टँक जे असतात, हलके टँक रणगाडे, शेकडो सैनिक भारतीय पोस्टपासून काहीशे मीटरच्या अंतरावर येऊन थांबले। दोन्ही सेना समोरासमोर उभ्या ठाकलेल्या। एका क्षणात युद्ध पेटू शकत होतं कुणी आगळीक केली असती तर। आता निर्णय घ्यायचा होता गोळीबार करायचा की नाही करायचा। आता ज्यांच्या पुस्तकातल्या एका प्रकरणानं सध्या गदारोळ माजलाय ना, ते जनरल नरवणे, त्यांनी दिल्लीशी संपर्क साधला। काय करायचं? हा काय भित्रेपणा नव्हता। समोर लढायला तयार असलेला शत्रू पाहून दिल्लीला फोन करणं हा काय भित्रेपणा नव्हता। हे भारतीय सैन्याला करावंच लागतं, नाही का? या आधीच्या युद्धातही लष्कर दिल्लीच्या निरोपाची वाट पाहत बसायचा आणि समोरून शत्रू आपली वाजवून निघून जायचा किंवा अजून आत शिरायचा। मग एके दिवशी दिल्लीला जाग यायची, निरोप यायचा, हिंदी चीनी भाय भाय, आपण काय करायचं नाही। पण आजही असंच आहे का? लष्कर प्रमुखानं दिल्लीकडून आदेश मागणं हे संविधानिक कर्तव्य असल्यानं ते पार पाडावंच लागलं। पण यावेळेस पंतप्रधान गुलाबी चिचा नव्हते आपले, तर नरेंद्र दामोदरदास मोदी होते, 56 इंच छातीवाले। नरवणेंना मोदींचा संदेश आला, आपको जो सही लगे वो करो। जे योग्य वाटेल ते करा। याचा अर्थ नेमका काय? ते हात झटकणं नव्हतं। पप्पू जो आरोप करतोय की हे तर पळपुटेपणाचं लक्षण होतं, हात झटकले, नाही, हा पळपुटेपणा नव्हता। हा मैदानात उभ्या असलेल्या सेनापतीवर दाखवलेला पूर्ण विश्वास होता। नरवणेंनी आपल्या पुस्तकात म्हटलंय की हा निर्णय म्हणजे हॉट पोटॅटो होता। याचा अर्थ सरकारने पळ काढला असा नाही होत, तर याचा अर्थ हा असा निर्णय होता की एक चूक संपूर्ण युद्ध पेटवू शकत होती। पण या प्रसंगी भारतानं काय केलं हे ऐकणं महत्त्वाचं आहे। समोरासमोर उभ्या ठाकलेल्या दोन सेना भारतानं कुठलाही गाजावाजा न करता आपले T-90 टँक जे आहेत ते पुढे आणले, त्यांच्या तोफा चीनी टँकांवर रोखल्या, बंदुकांच्या दिशा चीन्यांकडे वळवल्या, पण एकही गोळी न झाडता चीनला इशारा दिला। त्यांना सांगितलं,
आता एकही पाऊल जर पुढे आलात तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. चीनची PLA अर्थात जगातली सर्वात मोठी सेना थबकली, पीपल लिबरेशन आर्मी. जागीच थांबली, चीन माघारी परतला. याचा अर्थ एकही गोळी न झाडता माझा भारत जिंकला. पेंग्विन सारख्या सुप्रसिद्ध प्रकाशनानं छापलेलं हे तथाकथित आत्मचरित्र, त्याच्यावरून जो गदारोळ माजलाय, गेले काही दिवस संसदेत बोंबाबोंब सुरू आहे. वर्तमानपत्राचे मथळे कॉलमच्या कॉलम भरून या सगळ्या गोष्टी आपण वाचताना दिसतो. पण झाले काय की हे जे तथाकथित पुस्तक आहे त्यातलं एक पान वाचून आज राहुल गांधीनं मोठा शोध लावलाय. पप्पू आता काय म्हणतोय तर या युद्ध प्रसंगी जी निर्णय प्रक्रिया राबवली गेली ती चुकीची होती. पण मित्र, खरं सांगा, जर युद्ध पेटलं असतं तर हेच लोक म्हणाले असते नसते का, मोदींनी देश युद्धाच्या खाईत ढकलला म्हणून. पप्पू दाखवतोय ती म्हणजे देशभक्ती नाहीये, याला मोदी द्वेष म्हणतात. सीमेवर उभा असलेला सैनिक इधर से आलू डालो उधर से सोना बहार अशी ती झेडयवी भाषणं ऐकत नाहीत. तो दिल्लीहून येणाऱ्या जबाबदार निर्णयांची वाट पाहत असतो. आणि आज या देशात एक जबाबदार नेत्याच्या नेतृत्वातलं जबाबदार सरकार असल्यानं 2020 मध्ये या सरकारनं आपल्या देशाला न परवडणाऱ्या, म्हणजे कधीही न परवडणाऱ्या अशा युद्धापासून वाचवणारा जबाबदार निर्णय घेतला होता. होय, आपको जो सही लगे वो करो यामागे एक गर्भित सूचना होती, एका जबाबदार पंतप्रधानाची एका जबाबदार लष्कर प्रमुखाला. पूर्णतः जबाबदारीनं घेतलेला तो निर्णय मोदी सरकारनं अगदी योग्यच घेतलेला होता. याबद्दल माझ्या मनात तरी तीळ मात्र शंका नाहीये. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.